हाय नमस्कार, कशा आहात। आता नारळी पौर्णिमा आहे, त्यासाठी भावाकडे रक्षाबंधनला जायचं आहे, म्हणून आम्ही ओला खोबऱ्याचं जे सारण आपण बनवतो मोदकामध्ये त्याचं सारण बनवले। सारणाची तर तुम्हाला रेसिपी मी माझ्या चॅनलला टाकलेली आहे। आणि आपण जे पीठ मळतो गव्हाचं पीठ चपात्यानं, ते पीठ मळून असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत। हे बघा, असे गोळे करून घेतलेत। आता त्याच्या आपण छोट्या छोट्या पोळ्या करायच्या आणि त्याच्यामध्ये आपण ते सारण भरायचं। आपण जे सारण तुम्हाला आता दाखवलं ते सारण भरून त्याची करंजी करूया। आपण असं लाल गोल असं करून घेतलंय, त्याच्यामध्ये आपण ते सारण टाकूया। असं सारण टाकून आपण त्याला करंजीचं शेप देऊया। तिन्ही बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं, ते सारण पडता कामा नये म्हणून दाबून घ्यायचं व्यवस्थित। आणि आपल्या या करंजीच्या कात्रीने व्यवस्थित कापून घेऊया। माझ्या भावाला भरपूर आवडतात करंज्या, म्हणून माझी ही बहीण आली मी अंबरनाथला, ती दरवर्षी ह्या करंज्या करून आणत असते। मी पण आणते, पण मी ह्यावर्षी पुण्याला आहे, दरवर्षी मुंबईला असते, त्यामुळे मी काही ह्यावेळेस काही करून नाही आणलं। त्याला तर गोड काहीतरी बाहेरूनच घेऊन जाणार। हे बघा, या अशा करंज्या आपण केलेल्या आहेत। आता त्या आपण फ्राय करून घेऊया। आता आपल्या करंज्या सगळ्या तयार आहेत। आता आपण त्या फ्राय करून घेऊया। आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या करंज्या टाकून घेऊया। हळू आणि सावकाशपणे टाका। आणि कढई माझी मोठी आहे म्हणून मी दोन काढू शकते। तुमची पण कढई मोठी असेल तर दोन काढा, नाही तर एक एक टाकत जा। व्यवस्थित तांबूस कलर असा येईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं। तर कशा वाटलं तुम्हाला करंज्या? साधी सोपी आपली गव्हाच्या पिठाची करंजी। तुम्हाला खरोखर जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।